भेटले तुम्ही तुमचं मत सांगा. तुम्हाला एनएसएस कॅम्पला घेऊन कसं वाटलं? खूप छान वाटतंय सध्या तरी. आणि तुम्ही काय शिकल्यात? ह्याच्यात ना फक्त टाइमपास कसा करता येईल मग डिसिप्लिन काय शिकलं नाही का तुम्ही? नाही. खरं. खरं. आणि तुम्हाला ट्रॅकिंग आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मी आल्यापासून आज फर्स्ट टाइम मी मॉर्निंगला आलेली आहे, त्याच्याबद्दल मला खूप भारी वाटलं. 2 दिवस अजून मी येणार आणि एन्जॉय करणार. तुम्हाला काय वाटतंय? कसं वाटलं तुम्हाला एनएसएस कॅम्प घेऊन? चांगलं वाटतंय, जेवण मिळतंय. ते घरी पण भेटत असतं. तुम्ही काय शिकले एनएसएस कॅम्पला येऊन? हा ते योगा करायची एवढं शिकले? नाही 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 ते वेळेवर काम केलं होतं. चला आणि फक्त काम करणं. मिताली दीदी तुमचा अनुभव सांगा. तुम्हाला कसं वाटतं एनएसएस कॅम्पला येऊन? आम्हाला नॅचरल सुख भेटते 7 दिवसात. आणि काय शिकाय भेटलं तुम्हाला एनएसएस कॅम्पला येऊन? डिसिप्लिन हा अजून चांगलं वाटलं. सकाळी लवकर उठायला भेटलं. फ्रेश माइंड फ्रेश होतं इथं, म्हणजे आळस जातोय कुठं? इथं येऊन. आणि बेसिकली तुम्ही एनएसएस म्हणजे 5 दिवसात काय काय शिकले नाही का? असं काय वाटलं तुमचा अनुभव सांगा जरा एक शॉर्टकट मध्ये. आमचा अनुभव 5 दिवसातला आल्यापासूनचा इथं. सगळ्यांसोबत राहणं, रोजचे जे कामं होते ते ग्रुपमध्ये मिळून करणं, म्हणजे एक युनिट ठेवून सगळे सोबत राहून कसं मिळून जुळून लाईक असं सगळ्या एकमेकांना सपोर्ट करून राहणं, सगळ्यांसोबत कामं करणं. वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. मग ह्याच्या आधारे तुम्ही पुढल्या वर्षी येणार का? हा येऊ ना, बिलकुल नक्कीच येऊ. नक्कीच. आवडलं आम्हाला खूप जास्त. आम्हाला खूप आवडलं इथे येऊन. मी त्याला ती ट्रॅकिंगची बॅग नाही आणली तू? उद्या आणू आपण. कुठे? अरे वा, आमच्या ग्रुपच्या लीडर. तुम्हाला कसं वाटलं एनएसएस कॅम्पला शेवटचं वर्ष? आमचं शेवटचं वर्ष आम्हाला असं वाटलं होतं लय चांगलं असेल, पण आमच्या 2 वर्षाच्या कॅम्पच्या पेक्षा हा कॅम्प होणार होता. रेंज नाही इथं म्हणून. हा रेंजचा तर आहे, पण सर पण असे भेटलेत ना की अख्खा कॅम्पची वाट लावून टाकली. जे फर्स्ट इयरची मुलं आहेत त्यांना तर काही अनुभवच नाही आला. तुमचं काय मत आहे याच्यावर? सेम सेम. हीच आहे ना पहिलाच कॅम्प आहे. पिवायला आहे ना? आणि असलं भंगार गेलं तिचं काय एवढा भंगार पहिल्या दिवशी वाटत होतं घरी जाऊ. याचा पहिला कॅम्प आहे. याचं काळ्याच कंडक्टर. बघितलं सुरुवातीला दाखवलं त्यांचं. लय गोरी बर काही माझीच आहे. पावडर भेटून एखादा चांगला ते बघा. तिकडे बघ. दर्शनचं राहिलं आपलं मत. चल इकडे. दर्शनचं मत राहिलं. हे आमची एडी चाळ. हे आमचे सिनियर आहे. अभिषेक माझी पावर. ही अतिशय आमची ब्रिलियंट स्टुडंट आहे आमच्या ग्रुप मधली. आतापर्यंत 4 आणि ही दोघ माकडासारखी चाळे करत आहेत. फ्रीची सवारी. हे बघा यांची एडी चाळी. नमस्कार. हाय आमचा मित्र फ्रान्सो आणि हाय आमचा मित्र करण भाऊ. याला बंदर काय करतात खूप छान
येडे चाळे केल्याशिवाय जीवनात मजा नाही. बरोबर. मित्रांमध्ये असं येडे चाळे करायला अरे जा ना खांद्यावर घेतोय ना तू तुला. जा फ्रान्सो. हाय गाईज ये बंदर था. हे आमचा ग्रुप बर का ऑल त्यातले तरी आम्ही 2-3 जण गायब आहेत, मिसिंग आहेत. चल त्यांच्याकडून अनुभव घेऊन येऊ आपण तिथं. और पीछे थांब. हा बोलू नका. तर विश्वनाथ थांब. तर तुमचा एनएसएसचा पहिला अनुभव सांग, कसा वाटला तुला? आणि हागायला कुठे जाता तुम्ही? ऐक ना, तर तुला 5 दिवसामध्ये नाही का काय शिकाय भेटलं? अनुभव भेटला. अरे अनुभव तेच पण काय? बाहेरच्या देशात गेलो कसं प्रकार राहायचं, बाहेरच्या देशात? बाहेरच्या देशात बाहेरच्या गावी गेलो गावी म्हण ना, देशात कुठं निघाला? कसं वागाव, हा कसं शिकाव, पुढे साफसफाई करायला आपल्या गाडीची कोणाची टापटीप हा डिसिप्लिन म्हणजे बेसिकली बेसिकली शिकला येते. हा डिसिप्लिन. मग तू पुढल्या वर्षी येशील का नाही? हा येऊ शकतो मी. येऊ शकतो. हा येऊ शकतो. सचिन तुझं दुसरं वर्षाचं हे कॅम्प आहे, तर तुला काय वाटतं, कसं वाटलं तुला? हे गाव कसं वाटलं नाही का? एनएनएस नाही रे, एनएसएस. हा एनएसएस मुळे मला माझा आत्मविश्वास वाढला. हा मला विविध ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये नाही का सहभाग घ्यायला माझी काय म्हणतो त्याला कॉन्फिडन्स वाढला. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आमच्या चॅनलला. नाव ध्यानला काय बोलता येत नाही. चला आम्ही आलो 2 मित्र. आम्ही दोघे भाऊ एका खांबावर राहू. अरे ही राहिली इधर सिस्टर नाही घेतली. शर्मा के हा बोल. अगं फोनच्या मागे लागते काय? बोल काय म्हणतेस, तो कसं वाटलं? बोल बोल. अगं बोल लवकर. अगं बोल, मग उलट चालताय ना. कसं वाटलं तुला एनएसएस कॅम्पला येऊन? तू कसं वाटलं? काय शिकाय भेटलं तुला एनएसएस कॅम्प मधून? हा आता हे आता इथं शिकलं ते घरी जाऊन विसरणार. हा विसरणार. जोर लगा की हैशा. जूनियर मुस्कान, सीनियर मुस्कान.